स्वामी समर्थांनी शेवटच्या क्षणी भक्तांना कोणता संदेश दिला आहे? स्वामी समर्थांनी सांगितलेल्या त्या वाक्यांच्यामुळे आजही लोक खूप सुख समाधानाने जगत आहेत. तर चला बघूया काय संदेश दिला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटच्या काळात स्वामी समर्थ वारंवार आम्ही जिवंत आहोत असे सांगत, पण शरीर थकलेले दिसत होते. भक्त, शिष्य आणि अक्कलकोट परिसरातील ग्रामस्थांना हळूहळू जाणवू लागले की स्वामी देहत्यागाच्या म्हणजे समाधीच्या तयारीत आहेत. शेवटचे दिवस व संकेत. काही कथांनुसार स्वामी काही दिवस आधीपासून फार शांत झाले, कमी बोलू लागले आणि फार थोड्यांना जवळ बोलावू लागले. त्यांनी काळजी करू नका, आम्ही आहोत असा सांत्वनपर संदेश अनेक भक्तांना वेगवेगळ्या प्रसंगी दिला. हे वारंवार लिहिलेले दिसते. समाधीचा दिवस. चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी आपण ज्याला साधारण 30 एप्रिल 1878शी जोडतो, स्वामी वडाच्या झाडाजवळ नेहमीप्रमाणे बसले होते. आसपासचे निकटचे सेवक भक्त त्यांच्या श्वासोच्छ्वासात होणारा बदल, शांत होत जाणारे शरीर पाहत होते आणि वेळ जवळ आलीये असा भाव सर्वांच्या मनात होता असे सांगितले जाते. परंपरेतील कथन. भिन्न ग्रंथ किंवा कथनांमध्ये शेवटची वचने वेगवेगळी दिलेली असतात, पण मुख्य आशय साधारण असा सांगितला जातो. इथून पुढे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. स्वामींनी भक्तांना सांगितले, नाम घ्या, चांगले कर्म करा, भीक मागू नका, भीक देत राहा. म्हणजे नामस्मरण, सत्कर्म आणि परोपकार चालू ठेवा. आम्ही गेलेलो नाही, जिवंत आहोत. देह नाहीसा झाला तरी उपस्थिती, कृपा आणि मार्गदर्शन सुरूच राहील असा आश्वासक संदेश स्वामी समर्थांनी भक्तांना दिला आहे. देहत्याग आणि समाधीस्थळ. स्वामी शांतपणे ध्यानावस्थेत व विरक्त अवस्थेत गेला व शरीर निश्चल झाले तेव्हा उपस्थितांनी देहत्याग झाल्याचे ओळखले अशी पारंपरिक मांडणी आहे. नंतर भक्तांनी त्या जागेला म्हणजे वटवृक्षाजवळील स्थानाला समाधीस्थळ मानून पुढे मंडप, मंदिर आणि आज जे समाधी मंदिर उभे केले, जे अक्कलकोटचे मुख्य तीर्थस्थान झाले. भक्तांसाठी या कथेचा अर्थ. या संपूर्ण समाधी कथेचा केंद्रबिंदू देह गेल्यावरही गुरु जिवंत आहेत, कार्यरत आहेत हा विश्वास आहे. म्हणूनच स्वामी समर्थांबद्दल समाधीनंतरचे अनुभव कथांना विशेष स्थान आहे. भक्तांसाठी खरा समाधी चमत्कार म्हणजे भीती कमी होणे, संकटांत धैर्य मिळणे आणि सतत नामस्मरण व सत्कर्म करण्याची प्रेरणा जागी राहणे असा आध्यात्मिक अर्थ काढला जातो. तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा संदेश